नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, लाडकी बहीण कर्ज योजनेबद्दल महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर या अपडेटमध्ये लाडकी बहीणला किती कर्ज मिळणार आहे व त्यावर व्याजदर किती असणार आहे व त्यासाठी कोणकोणत्या बँका जे लाडकी बहीणच्या आधारावर जे काही कर्ज योजना आहे ती कर्ज योजना राबविणार आहेत व कोणकोणत्या बँका कर्ज देणार आहेत याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु आपण असे लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील यांचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण नेहमीच घेऊन असतो. तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही नवीन अपडेट्स असतील ते नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील. तर मंडळी, चला पाहूया लाडकी बहीण योजनेबद्दल व त्यामधून कर्ज योजना कशा प्रकारे राबविली जाणार आहे. तर जी काही लाडकी बहीण कर्ज योजना आहे तर यामध्ये ज्या कोणकोणत्या बँका आहेत त्या पाहूया. तर यामध्ये जे काही सहकारी बँका आहेत, जेवढ्या पण सहकारी बँका येतात तर त्या सहकारी बँका जेवढेही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिला आहेत तर त्या पात्र महिलांना जे या कर्जासाठी मदत करणार. म्हणजे या जे काही बँक आहेत तर या बँकांच्या माध्यमातून जे काही सहकारी बँक आहेत तर त्या सहकारी बँकांच्या माध्यमातून लाडकी बहिणींसाठी कर्ज मिळणार आहे. त्यानंतर येतं जर याच्यावर व्याजदर किती असणार आहे. तर यामध्ये जो काही व्याजदर असणार आहे, जे काही सहकारी बँक आहे, जेवढ्या पण सहकारी बँका असतील तर त्याच्यावर जे प्रत्येक सहकारी बँका प्रत्येक वेगवेगळ्या सहकारी बँका असतात तर ते प्रत्येक बँकेवर डिपेंड करतं तुम्ही कोणत्या बँकेमधून अप्लाय करता. तर त्या बँकेच्या नुसार त्याच्यावर व्याजदर लावण्यात येणार आहे. तर काही बँकांमध्ये 4% असेल, काही बँकांमध्ये 2% असेल, तर काही बँकांमध्ये 8% असू शकतात. तर सर्वप्रथम याची तुम्हाला बँकमध्ये जाऊन चौकशी करायची, माहिती घ्यायची आणि मगच तुम्हाला यासाठी अर्ज करायचे. जर तुम्हाला परवडत असेल तरच तुम्ही ही लोनची प्रक्रिया करायची आहे. पण अगदी कमी याच्यामध्ये, कमी सिबिल स्कोर मध्ये, कमी डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना छोटा व्यवसाय करण्यासाठी हे जे काही कर्ज योजना आहे ती कर्ज योजना राबविण्यात येणार आहे. तर यामध्ये तुम्हाला किती कर्ज भेटणार आहे. तर यामध्ये तुम्हाला 1 लाखापर्यंत जे काही कर्ज मर्यादा आहे ती 1 लाखापर्यंत कर्ज मर्यादा तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड व तुमचा जो काही बँकेचा पासबुक असणार आहे याच्यावर तुम्हाला जी 1 लाखापर्यंतची कर्ज मर्यादा देण्यात येणार आहे. तर यामध्ये कोणत्याही प्रकारचं कुठलाही सिक्युरिटी म्हणजे सिक्युरिटी अशा प्रकारची असते की 2 जामीन असावे लागतात किंवा इतर काही तुम्हाला दाखवावं लागतं. तर असे कुठल्याही प्रकारचं यामध्ये काही जामीन काही तुम्हाला दाखवावं लागणार नाही. विना सिक्युरिटी तुम्हाला 1 लाखापर्यंत कर्ज मर्यादा देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे मंडळी तुम्ही लाडकी बहीण कर्ज योजनेचा जो काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल तो पाहिलाच असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर नक्कीच लाडकी बहीण कर्ज योजनेबद्दल अजून माहिती मिळवून चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्त्वपूर्ण काही अपडेट असतील ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील.